पहा मित्रांनो कशी आग लावली इथं ढाणा या पहा तुम्हाला दाखवतो मी आता. ही आगच पहा तुम्ही आता. पहा ही आग पहा मित्रांनो सकाळी सकाळी काय लोक मूर्ख आहे राव. हा पुरी आग लागली मित्रांनो आणि आग लागली तर लागली परंतु मित्रांनो हे जे धूर आहे ना ह्यो असा होऊन आहे ना या बाई अपार्टमेंट मध्ये चाललाय मित्रांनो. लहान लहान लेकरं असते आतमध्ये हा त्यांना श्वासचा प्रॉब्लेम होऊन जातो. हा काय लोक आहे राव मित्रांनो. आता हे पहा हे असा पुरा धूर आहे ना इकडे पहा मित्रांनो सगळ्या बिल्डिंग आहे आणि पुऱ्या बिल्डिंग मध्ये हा धूर चाललाय. माग पण एकदा आहे ना आग लागली होती हाय ते बरं का. तर अग्निशामकची गाडी येऊन ते पिजून गेलते. आता बघा तुम्ही आता किती भयानक आग लागलेली. हा किती वेळची आग चालू ही. हा लगबगीला अर्धा तास झालाय मित्रांनो तरी आग विझाचं नाव घ्यायना नाही. इथे लोक कचरा आणून टाकते आणि कचरा आणल्याच्या नंतर मित्रांनो याला कोणी पण एखादं बेवडं बावडं काय करतं माहितीये का इकडं मोताच्या निमताने येतं आणि इकडे ना त्या कचऱ्याला काडी लावून टाकतं आणि मग ही काडी लागता अशी शिलगत जाते मित्र. आता ह्या झाडाला पण विजा होऊ शकते. हे पहा किती हिरवेगार झाडे लिंबाचे याचे त्याचे इथपर्यंत गेला कधी ते हे झाडं पण पेटू शकते. पण आता नगदीमध्ये या धुराचा त्रास व्हावा लागला ना मित्र. हा आता किती लोक आहे आता सध्या मला इथे बोलताना त्रास व्हावा लागला काय सांगतो मला. हा असं करा जाऊ नका राव. काय राव हे लोक कसं काय म्हणजे असे लोक का बरं हे हा काय भेटतं मला हे समजत नाही मित्र. हा आता इतकी आग लावून त्याला काय भेटला असेल कोणी काही पुरस्कार बक्षीस दिला असेल का त्याला. म्हणजे अशी आळी का बरं अशी वळवळ करते लोकांची. कोणत्या बुद्धीचे लोक आहे. किती भयानक आग. आता मला चटके बस राहिली उभं राहून मी तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ काढून दाखवू राहिलो की आता या आगीने किती मोठे नुकसान होऊ शकतंय. पाठीमागं झाडाला तर विजा होऊ शकतं. हे झाड तर दमदम तिथपर्यंत आग गेली की ते झाड पेटून सगळे नष्ट होतील ज्यांना आपल्याला ऑक्सिजन भेटतं बरोबर आहे. आणि हा धूर इकडं बिल्डिंग मध्ये जाऊन सगळ्या लोकांना प्रदूषण म्हणजे किती घातक ठरू शकतो. या खास कर लहान लेकरांना त्याच्यामध्ये किती कचरा म्हणजे हा काय सामान्य कचरा नाही आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो मित्र घाण घाण वस्तू आहे. टायर टुयर पाईप काय वायर उयर काय पन्न्या प्लास्टिक त्याच्यामध्ये अजून काही केमिकलच्या वस्तू ज्यानं मला आता मला बोलताना त्रास व्हावा लागला. इतकं घाण घाण आहे मित्र याच्यामध्ये. हा धूर साधा धूर नाही हा खूप घातक धूर आहे. मी तुम्हाला तिथं उभं राहून लाईव्ह दाखवलं की मला बोलताना सुद्धा त्रास व्हावा लागलाय. आता धूर आहे का काय मजा की मित्र सांगा तुम्ही आता. हा कितीच शीन खतरनाक आहे आणि लोकांना काय भेटतं मला हे समजत नाही राव. कंटाळून गेलो इमानदारीनं काय सांगा मित्र. मी आता छोटी मोठं जाळ असतो तर मी विजून टाकतो पण इतकले मोठे जाळ आपल्याकडून शक्य नाही मित्र विजवणं. आणि जो कोणी माझा व्हिडिओ पाहत असन तर बाबा तो कधी समजा पेटवला असेल कधी तर माझी तुला हात जोडून विनंती भाऊ हे असे काम करा जाऊ नको. काय भेटतं रे बाबा तुम्हाला असं करून लोकांना त्रास देऊन. 2 मिनिटाची मजा. ही काय होळी गिळी चालू आहे का काय झाली. उन्हाळ्याचे दिवस आहे काही काही झाडं आता वाळलेले पेट लवकर पकडतात. आता जंगलात कधी आग पोहोचली मित्र या झाडा धोडायला पुरा अख्खं जंगलात जळून आणि त्याच्यासोबत ते सगळे हिरवेगार दुसरे झाडं पण ना. सांगा तुम्ही किती हिरवेगार एकदम छान छान झाडे पहा इकडे हे पहा. तिथपर्यंत कधी गेले तर किती विजा होऊ शकते चांगल्या झाडांना पण. काय राव हे कधी माणुसकी दाखवतील आणि कधी माणसं देतील मला तर काही कळणारच नाही मित्र इमानदारीनं. कंटाळलो राव या लोकांपुढं कंटाळ इमानदारीनं. नुसतं सारखं या आठवड्यातून 1-2 वेळेस तरी आग कोणी पेटवतो बाबा इथं आणि लय टेन्शन होऊन जातं इमानदारीनं. एकदाची कचरा कोणती तरी बंद होऊन जावा नाही तर इथं प्रशासनानं काहीतरी चांगली कडक कारवाई करा माझी विनंती त्यांना. रस्ता बंद होऊन जावा किंवा मग इथं एखादा व्यक्ती उभा करा जो कचरा कोणी टाकणार नाही इथं आणि अशी काडी कोणी लावणार नाही. बरोबर आहे की नाही. माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही. बंधू तुमचा व्हिडिओ खूप छान होता चांगला मॅसेज होता म्हणून. चला जय हिंद जय महाराष्ट्र.